बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज नयन पाटील हा मुख्य ट्रम्प कार्ड सिद्धिकल टीमचा. कॉम बॉक्स मधून पुन्हा एकदा दोन्ही टीमला शुभेच्छा. 5 षटकांची मॅच पहिला पूर्वार्ध जिथे बॅटिंग करत असताना श्री गणेश धानसर संघ सलामीची जोडी राकेश पोरजानं किशोर पोरजी ही सलामीची जोडी तुम्हाला खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. धानसर टीमला शुभेच्छा देतात आमचे मित्र सोहेल शेख. ते या स्पर्धेला एन्जॉय करता आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. ऑफिशियल अंपायर्स आता लगेच सामना सुरू करा. भरपूर चांगली स्पर्धा. यस पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. गेम ऑन होईल. पहिलाच बॉल गोलंदाज नयन पाटील मॅन्डेटरी पॉवर सर्कलचं षटक फेकत असताना नयन पाटील हा मुख्य ट्रम्प कार्ड सिद्धिकल टीमचा. समोर फलंदाज पाहिलं राकेश पोरजी आणि नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज किशोर पोरजी जोडी मैदानाच्या आतमध्ये. गेम ऑन. पहिलाच बॉल गोलंदाज तयार. गोलंदाज थोडासा रिदम चुकला. आज जेव्हा तुम्ही गोलंदाजी करत असता तेव्हा तुमचा रिदम फुटवर्क महत्वाचा असता. पुन्हा एकदा सेट होतील. बॉलिंग ट्राय होती गोलंदाज नयन पाटील. पहिला बॉल पहिला षटक या आणि मॅन्डेटरी पॉवर सर्कलच्या षटकामध्ये कोणता संघ दमदार सुरुवात करेल हे पाहणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल थोडासा फुलटॉस बॉल होता. व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये आलं नाही आणि पहिल्याच बॉलवरती सन्मान दिला. हलक्यात पुश केला आणि पुश करा खुश हा मंत्र जपला फलंदाज राकेश पोरजीनं. जिथे सिंगल पाहायला मिळेल. वैयक्तिकांना संघाचं अकाउंट हे ओपन करत असताना फलंदाज राकेश पोरजी. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज किशोर पोरजी हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. पहा या हंगामामध्ये जर विचार केला तर किशोर पोरजी भरपूर चांगला इन्फॉर्म मध्ये खेळाडू आणि सातत्यानं अनेक वेळा भरपूर चांगलं स्टार्ट दिलं श्री गणेश धानसर टीमसाठी आणि एक गुणवंत खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि तो सध्या इन ऍक्शन मध्ये किशोर पोरजी आणि तेवढा ताकदवर गोलंदाज सिद्धिकल टीमचा मुख्य ट्रम्प कार्ड नयन पाटील. हो प्रहार करण्याचा प्रयत्न. चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फार. पहिल्याच बॉलवरती दमदार रुबाबदार शानदार चौकार. बडा गणपती बाप्पा. ओपन केलं फलंदाज किशोर पोरजीनं आणि आपला परिचय देखील दिला. 4 धावेनं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पहिली संघ 5 या आकड्यावरती. 5 षटकांची मॅच आहे आणि एक चांगलं टार्गेट सेट करायचा. त्या इरिशना फलंदाजी करत असताना किशोर पोरजी थोडंसं टॅपिंग क्रिकेट झालं. पाक टू द बॉलर. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडूची अडवणी केली. नयन पाटीलनं थोडासा बॅकअप देण्याचा प्रयत्न. मागील बॉलवरती चौकाला. त्याच्यानंतर हा डॉट चेंडू पाहायला मिळतं. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 3 चेंडूंच्या अखेरीस संघाची धावसंख्या पहिली संघ 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पुढचा बॉल गोलंदाज तयार. पुन्हा एकदा नयन पाटील समोर किशोर. पदतालिकेचा वापर केला. फुटबॉलचा वापर करत असताना लॉंग ऑफ मध्ये चेंडूला लॉक केलाय. मेथीसचा ठोकला षटकार फलंदाज किशोर पोरजीना. अगदी चांगलं संगीत. सकाळचा हा 17 मंगलमय वातावरण आणि महाराजांचा संगीत डीजे नितीन यांच्या माध्यमातून ऐकतोय की या मातीनं दिला वारसा कठोर छाती दगडाची. नदीने दिले आम्हाला सामर्थ्यता बलिदानाची. पहा डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची. रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. नम जन्मभूमी चिते जलमलो मी. नम कर्मभूमी चिते वाढलो मी. तोडल्या जरी नसा फुटल्या जरी छाती. हृदयातून आवाज येई राजे शिव छत्रपती. राजे शिव छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुद्रा. आज देखील चांगला फटका. पॉवर सर्कलचं षटक यानं पॉवरफुल बॅटिंग करत असताना किशोर पोरजी ज्याच्या बॅट मधून आलाय हा दुसरा चौकार. विस्फोटक बाणा अजमावला. एक चांगला स्टार्ट द्यायचा आणि त्याचाच सध्या परिचय देत असताना फलंदाज किशोर पोरजी वैयक्तिक 14 धाब्यांचं योगदान दिलं आणि एक चांगला स्टार्ट देण्याचा प्रयत्न सध्या श्री गणेश धानसर टीमला. थोडंसं प्रेशर टाकला गोलंदाज नयन पाटील वरती. एक मुख्य ट्रम्प कार्ड आणि त्याच्याच वरती सध्या वार करत असताना फलंदाज किशोर पोरजी चांगली बॅटिंग करतो. पॉवर सर्कल मध्ये अगदी पॉवरफुल बॅटिंग. फुटबॉलचा वापर. त्याच्यानंतर मोठे फटके आपण फलंदाज किशोर पोरजीच्या बॅट मधून पाहतोय. पुढचा बॉल गोलंदाज तयार. नयन पाटील
हो इथे कुठनात एक तमाशात एक हा देखील चांगला फटका. अंतिम क्षणाला चेंडूची अडवणी होते आणि तोपर्यंत संधी साधली. या बॉलमध्ये धावा कंप्लीट केल्या. 2-2च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला तब्बल 17 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं आणि पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात राहिली श्री गणेश धानसर टीमची. त्याच्यानंतर लकी ड्रॉ देखील आहे या स्पर्धेमध्ये. मोबाईल पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस सुरुवात चांगली मिळाली. पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावाला बॅटिंग करत असताना श्री गणेश धानसर टीमसाठी किशोर पोर्जीनं वैयक्तिक दमदार योगदान दिला आणि त्याला साथ देत असताना सध्या इन ऍक्शन मध्ये फलंदाज राकेश पोर्जी. सेकंड ओव्हर पहिलाच बॉल. प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत पकडल्याचे संपलाय. राकेश पोर्जीचा केला पहिला धक्का. बॅटिंग करत असताना श्री गणेश धानसर टीमला. अग्रिकुलची कुलस्वामिनी आई एकविरीचा हा संगीत आपण पाहतोय. अगदी चांगला डीजे ऑपरेटिंग सातत्यानं आपण डीजे नितीन यांच्या माध्यमातून पाहिला. तर इथे विकेट लागला. पहिला धक्का लागला बॅटिंग करत असताना श्री गणेश धानसर टीमला. फलंदाज पास झाला तो मात्र राकेश पोर्जी हा फलंदाज मैदानातून बाहेर झाला. पहिल्या षटकामध्ये 17 आला. त्याच्यानंतर धावगतीला रोखणं हे गरजेचं होतं सध्या सिद्धी टीमसाठी आणि त्याच्यासाठी वापर केला दुसरा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर केला सध्या सिद्धी टीमने गोलंदाज सुयोग मडवीचा आणि पहिल्याच बॉलवरती विकेट आपल्या अकाउंटमध्ये ऍड केलं जिथे राकेशला मैदान सोडावा लागला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. डोनाल्ड पोर्जी हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये. पहिला षटक दमदार सुरुवात राहिली. सेकंड षटकामध्ये थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय तो मात्र सिद्धी संघ. सेकंड बॉल गोलंदाज या सुयोग मडवी. आडव्या बॅट केल्याचा प्रयत्न सुरू होता. चेंडू हवेमध्ये. भाग टू भाग हा दुसरा धक्का. डोनाल्ड पोर्जीला देखील आता मैदान सोडावा लागलाय. मॅच मध्ये कमबॅक करत असताना सध्या नक्कीच सिद्धी करवले. पहिल्या षटकामध्ये 17 आल्या. थोडासा प्रेशर होता सिद्धी टीमवरती आणि प्रेशर रिलीज करण्यासाठी सुयोग मडवीनं कमालीचा षटक सध्या फेकत असताना सलग 2 बॉल 2 विकेट 2 धक्के लागल्यात बॅटिंग करत असताना श्री गणेश धानसर टीमला. आता क्रिकेटचं सीपॉर कंट्रोल करावा लागेल. संयम बाळगावा लागेल कारण की पार्टनरशिप मॅच मध्ये आता इम्पॉर्टंट राहील. सध्या इन ऍक्शन मध्ये फलंदाज बारक्या फोर्जी समोर गोलंदाज ऑन हॅट्रिक सुयोग मडवी. जड मध्ये फेकलाय. इनफॅक्ट लाईन याची पाहणीवृत्ती केली आणि त्याच्यानंतर हा डॉट चेंडू इथे पाहायला मिळतं. 5 चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना मॅच मध्ये गोलंदाज सुयोग मडवी. व्यासपीठावरती शुभागमन झाला. पेटालेगावचे आमचे वेगची केनियाना दिलीप बुवा केनी यांचे इथे शुभागमन झालं. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. स्वागत केला पारक्यानं.
छान दिले तडका मिळतीचा टोकला षटकार. आमचा साऱ्यांना ठाव तलोजे मजकूर आमचं गाव. हे खिलाडू बाजी मारतील राव लागणार नाही कुणाचा निभाव. टँक डीजे पा मागे 3 बॉल सलग निर्धाव आला. त्याच्यानंतर हा चांगला फटका फलंदाज बारक्या पोर्जीच्या बॅटमधून 6 ने संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली संघ 23-23 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना श्री गणेश धानसर संघ बारक्याला चांगला खेळ करावा लागेल. नॉन स्ट्राईक वरती फलंदाज किशोर पोर्जी थोडस चिंदा स्पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. ऑफ साईडला केला. सेकंड पॉवर सर्कलचा षटक या क्षेत्ररक्षक नव्हते. नो मॅन्स लँड चेंडू डिलेबल झाला आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचलाय 25. लास्ट ऑफ 2 विकेट. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करते सध्या श्री गणेश धानसर संघ. पहिल्या ओव्हरमध्ये 17 या षटकामध्ये सलग 2 धक्के त्याच्यानंतर निर्धाव आणि त्याच्यानंतर बारक्या पोर्जीनं जबाबदारी घेतली सध्या श्री गणेश धानसर टीमची. पुढचा बॉल गोलंदाज तयार. बॅटची एज शॉर्ट फाईन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत जिथे विकेट. हा तिसरा धक्का बॅटिंग करत असताना श्री गणेश धानसर टीमला. आयोजन भारी केला मैदानी संतोष पाटील दीपक पाटील. दोघांची जोडी लय दमदार म्हणून सारे देतात मान. चर्चा होते हो त्यांची त्यांचा होतो बोलबाला. संतोष दीपकची चर्चा त्यांचा होतो बोलबाला. आज रायगड ठाणे जिल्ह्याला. आज रायगड ठाणे जिल्ह्याला. श्रीकृष्ण क्रिकेट संघाने केलंय आयोजन भारी मैदानाला. आमदार चषक गाजतय भारी तलोचे मजकूर गावाला. श्रीकृष्ण क्रिकेट संघाने टँक डीजे या स्पर्धेचा हा टायटल सॉन्ग. या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते आमचे दीपक शेठ पाटील आणि संतोष शेठ पाटील A1 जोडी आणि त्यांच्या माध्यमातून हा A1 आयोजन तुम्हाला खरं तर पाहायला मिळतं. भरपूर चांगलं आयोजन नक्कीच. जर आपण विचार केला नितीन तर पनवेल तालुक्यामध्ये सर्वाधिक जास्त स्पर्धा जर कोणत्या होत असतील ना त्या स्पर्धा आमदार चषक नक्कीच आपण सातत्यानं स्पर्धा पाहतोय आणि तेवढंच चांगलं रॉयल आयोजन आज या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. स्पर्धेचा दुसरा दिवस आणि पहिली मॅच इथे एका साईडला सिद्धी कल्याण त्याला फाईट करतो श्री गणेश धानसर. 2 षटकांचे खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस फलकावरती दाबा पाहिला संघ 25-25 या आकड्यावरती आहे. मात्र 3 धक्के 3 विकेट गमावल्यात हे विसरून चालणार नाहीये सध्या बॅटिंग करत असताना धानसर टीमला. आता या पार्टनरशिप या जोडीला चांगला खेळ साकारवा लागेल. फलंदाज किशोर पोर्जी अद्याप खेळपट्टीवरती स्थळ टोकून बसला. हा स्थळ कशासाठी आहे ना तर धानसर टीमला एक चांगल्या टार्गेटवरती नेण्यासाठी किशोर पोर्जीनं हा स्थळ टोकला. शेवटपर्यंत चांगला खेळ हे करावा लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल स्वप्नील पाटील ज्याचा वापर केला सिद्धी केलं टीमनं. प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये यष्टिरक्षक पासून थोडासा चेंडू दूर होता मात्र तोपर्यंत संधी साधली. या बॉलवरती सिंगल कंप्लीट केली. एका दाबेला प्राधान्य दिलं. एका दाबेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचलाय 26-26 या आकड्यावरती. थोडं संयम बाळगला मॅच मध्ये हे गरजेचं राहील सध्या बॅटिंग करत असताना धानसर टीमला. कारण की मागील षटकामध्ये भरपूर काय घडलं ज्याचा फायदा मिळाला सध्या सिद्धी केली टीमला. कारण की त्या षटकामध्ये आले 3 विकेट 3 धक्के धानसर टीमला आणि तिथून थोडासा धावगतीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला गोलंदाज सुयोग मडवीना. स्वप्नील पाटील पुढचा बॉल फुलटॉस होता. व्यवस्थित पाठच्या रडार मध्ये आले नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड ऑन मध्ये पकडलाय झेल. संपलाय फलंदाज तुषार पोर्जीचा खेळ. हा 4था धक्का बॅटिंग करत असताना श्री गणेश धानसर टीमला. अरे दम असल तर टक्कर देऊन दावा खेळाडूना. अरे दम असल तर टक्कर देऊन दावा खेळाडूना. सारा जमाना झालाय हो आमदार चषकाचा दिवाना. अरे सारा जमाना झालाय हो आमदार चषकाचा दिवाना. त्याच्यानंतर व्यासपीठावरती शुभागमन झालाय सुनीलजी राजे तलोजे मजकूर यांचे इथे शुभागमन झाला. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. 4था धक्का फलंदाज तुषार पोर्जी
फलंदाज मैदानातून बाहेर झाला. आम्ही पहिलं देखील म्हटलं होतं, जेव्हा तुमच्या पाठमधून मोठे फटके येत नाहीयेत तेव्हा तुम्ही सिंगल डबलला प्राधान्य द्या. हे महत्वाचं राहील सध्या श्री गणेश धानसर टीमसाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश पोरजी हा इन झालाय. अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. अगदी खुलवा टप्प्याचा बॉल खोदकाम केलं सिद्धेशनं आणि तिथे मात्र सिंगल पाहायला मिळतं. सिंगलला प्राधान्य दिला. एका धाब्याच्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली 27 धाबा सध्या फलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 17 आल्या. मागील षटकामध्ये काय कमबॅक केला मॅच मध्ये. सिद्धी कलर टीमला भरपूर चांगली गोलंदाजी, अचूक टप्पाना भेदक मारा, इतकी चांगली गोलंदाजी सध्या आपल्याला सिद्धी कलर टीमची पाहायला मिळतं. समोर किशोर पोरजी ज्याच्यावरती अपेक्षा धरून बसलाय. ब्लॅक स्क्रीनच्या अगदी वरना स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच ठोकला षटकार. टँक डीजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्रिवार मानाचा मुजरा करतो. षटकाला 6च्या मदतीनं संघ तब्बल 33 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना सध्या श्री गणेश धानसर संघ किशोर पोरजी एका हातानं संघर्ष करतोय, एका हातानं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करतोय सध्या धानसर टीमसाठी. दुसऱ्या साईडनं पाहिलं तर वारंवार विकेट गमावल्यात आणि त्याचा थोडासा डोकेदुखी राहिली आहे सध्या धानसर टीमसाठी. गोलंदाज तुम्ही पाहता बॉलिंग ट्रॅकवरती तिसरा हा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर केला सध्या सिद्धी कलर टीमने. गोलंदाज स्वप्नील पाटील. पहिला बॉल आपण पाहिलं सिंगल आली, सेकंड बॉलवरती विकेट, तिसऱ्या बॉलवरती सिंगल आणि लगेच स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकवरती किशोर पोरजी ज्याच्या बॅटमधून आपण मोठा फटका पाहिला जिथे 6 धाबा. पुढचा बॉल पुन्हा इनसाइड आउट ऑफ साईडला. आता क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे बिग धक्का. फलंदाज किशोर पोरजी मैदानातून बाहेर. हा लागेल 5वा धक्का बॅटिंग करत असताना श्री गणेश धानसर टीमला. साकारला वैयक्तिक चांगले योगदान दिलं. आता त्याची विकेट देखील मैदानातून बाहेर. वैयक्तिक 23 धावांची उपयुक्त केली साकारली किशोर पोरजीनं आणि त्याची विकेट आता मैदानातून बाहेर. 5वा धक्का बॅटिंग करत असताना सध्या श्री गणेश धानसर टीमला. पहिल्या षटकामध्ये 17 आल्या, त्याच्यानंतर मागील 2 षटकामध्ये भरपूर चांगलं कमबॅक केलं सध्या सिद्धी कलर टीमनं. 5वा फलंदाज मैदानातून बाहेर. नवीन फलंदाज एक अनुभवी खेळाडू नक्कीच कैलास पोरजी सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अनुभव पुन्हा लाभायला लागेल. एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. 5 षटकामध्ये किमान 60+ धाबा या बनवायला लागत्या आणि त्याच्यासाठी कैलास पोरजी आणि फलंदाज सिद्धेश पोरजीला चांगला खेळ साकारावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. किशोर पोरजी आऊट झाल्यानंतर आता जबाबदारी पूर्णपणे असेल ती मात्र फलंदाज कैलास पोरजी एक अनुभवी खेळाडू आणि त्याचा अनुभव आता पणाला लावला जाईल का. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. समोरील डिलिव्हरी फलंदाजाला अगदी शांततेला अंतिम बॉल फेकला. डॉट गोलंदाज स्वप्नील पाटीलना. अशा रीतीनं 3 षटकांचं खेळ समाप्त झालं. 18 चेंडूच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला तब्बल 33 या आकड्यावरती. चेंडूच्या अखेरीस फलकावरती धावा पहिला तब्बल 33 धावा धाव पुस्तकावरती. 11च्या सरासरीनं सध्या धावा जमा केल्यात बॅटिंग करत असताना श्री गणेश धानसर टीमनं विकेट भरपूर गमावल्या. 5 फलंदाज मैदानातून बाहेर झालेत. त्याच्या कारणाचा थोडासा प्रेशर आला. धावांसाठी मॅचमध्ये संघर्ष करावा लागेल.
एक चांगला टार्गेट सेट करायचा. अशा रीतीनं तुम्हाला आता अंतिम या 2 षटकामध्ये थोडंसं धावेला वेग द्यावा लागेल. एक सेट पाय ठेवणं हे गरजेचं राहील. बॉलिंग ट्रायवरती गोलंदाज सुयोग मडवी सेकंड स्पेल घेऊन आला. सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आपण सुयोग मडवी या गोलंदाजाला पाहतोय. समोर सिद्धेश पोरजी. पहिलाच बॉल थोडासा कोलबा टप्प्याचा जडमध्ये फेकण्याचा प्रयत्न होता. लेंथ लाईन चांगली होती आणि इथे हा चेंडू डॉट पाहायला मिळता. मागील 2 षटकामध्ये भरपूर चेंडू डॉट केल्या. सध्या बॅटिंग करत असताना श्री गणेश धानसर संघ आणि 5 विकेट मागील 2 षटकामध्ये गमावल्या. त्याच्याच कारणाचा थोडासा प्रेशर मनोवैज्ञानिक दबाव निर्माण झालाय बॅटिंग करत असताना धानसर टीमवरती. मनोवैज्ञानिक दबावाच्या मनगटीवरती पाय ठेवून चांगला संघर्ष मॅच मध्ये करावा लागेल. ऑल ऑन द कार्पेट मिड विकेटला केलेल्या सिद्धेश पोरजी सिंगल पाहायला मिळतं. एकच धाब्यानं समाधान मानला. दुसऱ्या धाब्यासाठी धाडस मानस केलं नाही. एका धाब्यानं संघ पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या पहिली. संघ 34-34 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकवरती फलंदाज कैलास पोरजी कित्येक वर्ष भरपूर चांगलं क्रिकेट सातत्यानं धानसर टीमसाठी केलं आणि टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये धानसर टीमला पुढे नेण्यासाठी सातत्यानं भरपूर चांगली मेहनत आपण कैलास पोरजीची पाहिली आणि तोच एक अनुभवी खेळाडू सध्या इन ऍक्शन मध्ये. गोलंदाज तयार. सेकंड स्पेल. सेकंड बॉल सुयोग मडवी. ओ प्रार केलाय अगदी प्लॉटच्या स्लॉट मध्ये फेकून दिला. प्लॉट मध्ये मेथीसा ठोकलाय. हा षटकार. चौकार षटकारांचा जोर जमलीत मैदानावर ही पोरे. हो हाय तर हुकमी बघा हुशार खेळाडू सारे बाजीगर. टँक डीजे पा मी म्हटलं होतं पहिलं देखील का हा अनुभवी खेळाडू आहे आणि अनुभवपणा लावा लागेल आणि तेच करत असताना मॅच मध्ये कैलास पोरजीच्या बॅट मधून आल्या हा षटकार 6 धावा बॅटिंग करत असताना श्री गणेश धानसर टीमला संघ 6 ने पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली. संघ 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 40 धावा धाव पुस्तकावरती 4थं षटक मार्गस्थ आहे आणि या षटकामध्ये थोडंसं आक्रमण करण्याचा प्रयत्न सध्या धानसर टीमचा राहिला. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॉलिंग ट्रॅकवरती सुयोग मडवी. पहिला 2 बॉल अगदी चांगल्या डिलिव्हर केला. त्याच्यानंतर पर उत्तर देत असताना कैलास पोरजी इनसाइड आउट गती पाहिलं. बिरीट पाहिलं आणि त्याच्यानंतर हा क्लासिकल फटका सलग बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. पा खेळाडूला थोडंसं गोलंदाजाला सल्ला मस्तक दिला जाते. याचं कारण असं फलंदाज कैलास पोरजीनं आक्रमण केलं. सलग 2 बॉल 2 षटकार कैलास पोरजीच्या बॅट मधून आला. त्याच्यामुळे सर्व खेळाडूंना आता येता एकत्र येण्यासाठी भाग पाडलाय. संघाची धावसंख्या पाहिली. संघ जाऊन पोहोचला 46-46 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना श्री गणेश धानसर संघ. चला स्पीडअप देखील करा. आपण शॉर्ट टीम मीटिंग घ्या. चला टाइम अलर्ट आहे. जर एक्स्ट्रा टाइम खर्च केला तर तुम्हाला 5व्या षटकामध्ये एखादा खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. सलग 2 षटकार फलंदाज कैलास पोरजीच्या बॅटमधून आल्यात. 5-7व्या क्रमांकासाठी इन झाला एक अनुभवी खेळाडू आणि त्यानं अगदी चांगला खेळ साकारला. जिथे संघ थोडासा धावेसाठी संघर्ष करत होता आणि अशा स्थितीमध्ये दमदार बॅटिंग करत असताना सध्या श्री गणेश धानसर टीमचा हा एक अष्टपैलू खेळाडू कैलास पोरजी हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये. गोलंदाज या पुन्हा एकदा सुयोग मडवी. सेकंड स्पेल पेक्षा पहिला स्पेल दमदार राहिला. त्या स्पेल मध्ये 3 विकेट आणि 8 धावा पाहिल्या. येथे लाईन पाहावे लागेल. ऑफस्टम्पला मिस करत होता. पंचांचा इशारा आलाय की बॉल बाईट या अतिरिक्त धाव जोडली जाईल आणि अतिरिक्तच्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या 47 धावा धाव पुस्तकावरती. थोडासा प्रेशर आज सध्या निर्माण केला फलंदाज कैलास पोरजीना गोलंदाज सुयोग मडवीवरती. 2 बॉल 2 षटकार. त्याच्यानंतर वाईट हा प्रकार होता. इनसाइड आउट फटका चांगला गॅप सिलेक्शन केला. चेंडू वेगानं फरार. 2 षटकार नंतर आलाय कैलास पोरजीच्या बॅटमधून दमदार चौकार.
नक्कीच आपण मंगेश या ठिकाणी पाहतो की कैलासपूरजी अनुभव कशा पद्धतीने असतो. एक्सपिरियन्स इज गुड टीचर आपण सातत्याने असं म्हणत असतो, परंतु अनुभवाची शिदोरी इथे पानाला लावत असताना काय फलंदाजी करतोय. अगदी चांगलं विस्फोटक बाणं आजमावला मॅच मध्ये गरजेचं होतं, कारण की मागील 3 षटकामध्ये थोडंसं धाबेवरती स्थगिती लावली आणि त्याच्यानंतर आक्रमण केलं, जिथे संघाला एक चांगला टार्गेट सेट करायचा. त्याच्यामुळे मनात चांगला खेळ करावा लागेल. स्वतःवरती आत्मविश्वास, स्वतःवरती पूर्णपणे विश्वास ठेवला आणि त्या विश्वासावरती भरणा दिला आणि एक चांगली बॅटिंग सध्या करत असताना मॅच मध्ये कैलासपूरची हा फलंदाज चढ मध्ये यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय त्रिपलाची फलंदाज बाद. कैलासपूरजी मैदानातून बाहेर हा 6वा धक्का बॅटिंग करत असताना श्री गणेश धानसे टीमला. आमदार चषकाचं आज गाजतंय नाव, तलोजे मजकूर फेमस गाव. हो चषक आमचा साऱ्यांना ठाव, चर्चाही होते गावोगाव. धन्यवाद डीजे. श्रीकृष्ण क्रिकेट संघ तलोजा मजकूर यांच्या संयुक्त विद्यमानाने भरलेला क्रिकेटचा रणसंग्राम दमदार आमदार चषक 2025 मध्ये सर्व क्रीडारसिकांचं मनापासून हार्दिक स्वागत. मॅचचा आनंद घेत असताना आमचे बंधुतुल्य मित्र आणि एसके एंटरप्राइजेसचे मालक आमचे कमलाकर शेठ पाटील, सुनील दादा पाटील तलोजा मजकूर आणि आमचे मास्टर ब्लास्टर आमचे बंधू सुनीलजी राजे, त्यानंतर आमचे गणेश पाटील, संगम पाटील, त्यानंतर आमचे नक्कीच पंकज बडवे असतील मंचिकावरती, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आज कॉम बॉक्समध्ये आपण पहिल्या सत्रामध्ये आवाज ऐकतोय मंगेश पाटील मॅम फ्रॉम शिरवली, याच दरम्यान आमच्या अरुणदादा पाटील यांचं शुभागमन. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आणि एक नवीन आवाज नक्कीच मुरबाडचा एक मुलूक मैदानी तो आवाज आमचे सुनील सर, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. यावर सुनील सर आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. तर 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 24 चेंडूंच्या अखेरीस फलकावरती धावा पहिला 50 धावा कंप्लीट करीत असताना 51 या आकड्यावरती. शेवटचं अंतिम षटक म्हटलं तर स्लॉगचं षटक. 4 षटकामध्ये प्रहार करावा लागेल फलंदाजी करत असताना श्री गणेश धानसे टीमला. फलंदाज सिद्धेश होते, फुलटॉस बॉल होता, थोडासा लावून द कार्पेट ऑफ साईडला केला, जिथे सिंगल पाहायला मिळाले. स्ट्राईक रुटेड, आता स्ट्राईक वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. सुनील घरत हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये इन झाला. बॉलिंग ट्रॅक वरती पांड्या मडवी हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. प्रहार करण्याचा प्रयत्न, चांगला फटका पॅकपस कव्हरला, चेंडू वेगानं चाललाय, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू फरार, मिलतीच्या ठोकला चौकार. पण धावा धावपुस्तकावरती आल्या. चांगलं क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. मात्र मागील 2 षटकामध्ये पलटवार केला. पहिला पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना श्री गणेश धानसे टीमनं थोडासा कोलबट टप्प्याचा जडमध्ये फेकण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज पांड्या मडवीचा सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी पलटवार आणि इथे चित्याच्या चपलाईनं या 2 धावा कंप्लीट केला. जबरदस्त रन इन द बिटवीन, चांगले तालमेल, चांगला फुटवर्क या 2 फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक धाव महत्वाचे हे जाणून सध्या मैदानाच्या आतमध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करतोय श्री गणेश धानसे संघ. 2 धावा आल्या, 2 धाबेच्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धाव संख्या पाहिली 58-58 या आकड्यावरती. श्री गणेश धानसे संघ हा देखील प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. ऑनसाईडला खेळलाय, थोडंसं पम्बलिंग झाला, थोडं लेझी क्रिकेट साजीच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि तोपर्यंत संधी साधी पुन्हा एकदा डब्बलला प्राधान्य दिलं या मॅच मध्ये फलंदाज सुनील गरदना. मागे 3 बॉलमध्ये 8 धाब्यांचं योगदान दिला. फलंदाज 8व्या क्रमांकावरती आला आणि चांगलं खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. 4 चेंडू फेकले गोलंदाज पांड्या मडवीनं आणि जिथे 9 धाबा खर्च केल्यात. स्ट्रेट डाव केलं, अलाउन द कार्पेट, जमिनीला गिरांगता फटका तुम्ही पाहता. पुन्हा एकदा थोडंसं क्षेत्ररक्षण टासलं आणि त्याचा बेनिफिट मिळतो बॅटिंग करत असताना. नक्की धानसे टीमला पुन्हा एकदा बॉलवरती धाबाल्या 2 अशा 2च्या मदतीनं संघ पुढे सरसावला. तब्बल फलकावरती धाबा पहिल्या 62-62 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना श्री गणेश धानसे. चेंडूचा विचार केला तर अंतिम बॉल असेल आणि अंतिम बॉलवरती कोणती मोहर लावली जाईल फलंदाज सुनील गरद याच्या बॅटमधून पाहणं गरजेचं. किती धावा अंतिम बॉलवरती जोडल्या जातील आणि किती धाब्यांचं लक्ष सेट करेल पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना. धानसे संघ पटका चांगल्या अंतिम बॉलवरती मोहर लावली. 6 धाब्यांची टोकला षटकार फलंदाज सुनील गरदना पहिला पूर्वार्धाचा खेळ
समाप्त झाला आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग दमदार राहिली ती मात्र श्री गणेश डान्स टीमची 5 षटकांच्या अखेरीस तब्बल 68 धाबा जमा केला आणि सेकंड सत्रामध्ये 69 धाब्यांचा प्रवास सिद्ध केला टीम समोर आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय कोंडले गावाचे आदरणीय सन्माननीय पोलीस पाटील रवींद्र साहेब आणि आमचे संतोषदादा पाटील साहेबांचे भरपूर जवळचे मित्र ते मॅचचा लाईव्ह आनंद घेतात. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागतम सुस्वागतम. इथे आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत. एका बाजूला टीम रोहिंजन ब आणि त्यांना फाईट करणारा संघ असेल तो मात्र नक्कीच रामचंद्र मडवी साहेबांचा आपण सर्वप्रथम शुभ सन्मान करूया. टॉस साठी सर्वप्रथम त्यांच्या पवित्र शुभ असते. नाणेफेकीसाठी आपण लगेच दोन्ही कर्णधार या. रोहिंजन आणि त्यांना फाईट करणारा संघ असेल तिरंगा धुंदरे. तर या दोन्ही संघाची संघनायकाला विनंती करीन आणि टॉस जिंकणाऱ्या संघासाठी इथे आकर्षक चांदीचं नाणं मयुरा ज्वेलर्स सेक्टर 10 मध्ये नक्कीच त्यांचा मोठा शॉप आहे मयुरा ज्वेलर्स. नक्कीच आपण या ज्वेलर्सला नक्कीच भेट द्या. त्यांच्या माध्यमातून जेम्स गुज्जरबाई यांच्या माध्यमातून आम्हाला चांदीचं नाणं सुपूर्द करण्यात आलं. त्यांचं मनापासून आम्ही आभारी आहोत. रोहिंजन टीमचे संघनायक या ठिकाणी आले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. त्यानंतर तिरंगा धुंदरे टीम आपण लगेच या नाणेफेकीसाठी. तर शुभ सन्मान आपण करूया. आमचे मडवी काका या ठिकाणी आले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. मॅचचा आनंद घेतात. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं दमदार आमदार नाईट स्पर्धेचे रमेशदादा मडवी असतील. त्यानंतर आमचे संतोषदादा मडवी साहेब या ठिकाणी आलेत. त्यांना विनंती करीन मंचकावरती या. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. पाहुण्यांचं शुभ सन्मान. भारतीय संस्कृती ते जपली जाते. मायेचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ, त्यानंतर भिंतीवरील घड्याळ एक आकर्षण असतं प्रत्येक वर्षी दादांचं आणि आमच्या एवन जोडीचं. नक्कीच दीपकदादा पाटील आणि त्यानंतर आमचे नक्कीच संतोषदादा पाटील यांच्या माध्यमातून पाहुण्यांचा शुभ सन्मान आम्ही करतोय. चला मंचकावरती आपण लगेच पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत. आदरणीय सन्मानने आपण पाहिलं तर श्री कृपा बिल्डिंग्स कमिटी चे निश्चित आमचे सर्व मान्यवर या ठिकाणी आलेत. रमेश कदम साहेब विनंती करीन या पण आपला देखील शुभ सन्मान आम्ही मंचकावरती करतोय. आमची एवन जोडी आदरणीय सन्माननीय संतोषदादा पाटील साहेब कार्यातन शक्ती केंद्र प्रमुख तलोजा मजकूर यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण पाहुण्यांचं करूया शुभ सन्मान. भारतीय संस्कृती ते जपली जाते की मनमनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली. स्वागतास गातो आम्ही शब्दांची सुमनांजली. स्वागत नव्हे हा या जीवाला तुमच्या पावन स्पर्शाने पवित्र झाला. हा क्रिकेटचा भव्य दिव्या देदीप्यमान सोहळा. भारतीय संस्कृती ते जपले जाते. आमचे संतोषदादा पाटील साहेब शक्ती केंद्र प्रमुख आणि भावी नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे आम्ही सातत्याने पाहत असतो. त्यांच्या माध्यमातून रमेश कदम साहेबांचा शुभ सन्मान. त्यानंतर राकेश दुबे साहेब. राकेश दुबे सर आइए, आपका भी स्वागत है. आप आई बाहर आई, मंच की शोभा बढ़ाई. आपका स्वागत है दमदार आमदार ट्रॉफी 2025 में. संतोषदादा पाटील साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते पाहुण्यांचा शुभ सन्मान. प्रत्येक पाहुण्यांचा शुभ सन्मान करणे हे आमचं आद्य कर्तव्य. विजय जाधव साहेब यांचं देखील आम्ही शुभ सन्मान करू मंचकावरती. संगम पाटील आपण देखील या मंचकावरती. संगम काका बोलत आहेत आपल्याला. तर विजय आमदानी सर आइए, आपका भी स्वागत है. मॅच इम्पॉर्टंट आहे. जाऊया कॉम बॉक्स मध्ये आमचे बंधुतुल्य मित्र इथे सुनील सर. थँक्यू. खूप खूप धन्यवाद साई राजे सर. श्रीकृष्ण क्रिकेट संघ तळोजी मजकूर आयोजित आमदार चषक ही मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आपण सगळेजण एन्जॉय करत आहात. स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक 2.
ओम नमो ज्याद्य वेद प्रतिपाद्या जय जय सो संवेद्यात्मरूपा देवातुची गणेशू सकार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी रोजी 14 विद्या 64 कलांचा अधिपती असणारा गणरायाला वंदन करतो. त्याचबरोबर ज्या मराठी भाषेमधून आपण समालोचन ऐकणार आहात त्या मराठी भाषेची थोरवी गात असताना संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, साथ आणि मावाळ मितुळ आणि रसाळ शब्द जैसे कळोळ अमृताचे, माझ्या मराठीची बोलू कौतुके जे अमृतातेही पैजा जिंके ऐशी अक्षरी रसिके मिळवीन. उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा श्रीकृष्ण क्रिकेट संघ तळोजे मजकूर आयोजित आमदार चषक या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. थँक्यू. तर पंकज मडवी आपण देखील आपला देखील शुभ सन्मान आम्ही मंचकावरती करू. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. मैदानाच्या आतमध्ये सामन्याचा दुसरा डाव सुरू होत असलेला आपण बघतो. यावेळेस सरळ फटका खेळलेत, अत्यंत चांगला फटका, दर्जेदार प्रेक्षणीय फटका मैदानाच्या आतमध्ये फलंदाज खेळतोय. हा चौकार एकच रात एकूण 70 धावा बनवायची सिद्धी करवलेला. समोर ठेवलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, फार मोठी मेहनत करावी लागली. कधी कधी काय होतं की आपल्याला मेहनत फार करावी लागते, त्याचा मोबदला फार कमी मिळतो. तेच झालं मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजाचे प्रयत्न फार होते परंतु त्याला एकही धाव इकडे मिळवता आली नाही. पहिल्या डावाचा विचार केला तर व्हायटल कॉन्ट्रीब्युशन राहिलं किशोर 4Gचं. आडनाव 4Gच्या संदर्भ आहे परंतु बॅटिंग त्याने 5G 6G सारखी केली असं म्हणायला हरकत नाही. अत्यंत द्रुत वेगाने धावा बनवल्या. टेनिस क्रिकेटमध्ये आता ओव्हर कमी होत चाललेले आहेत आणि त्याचमुळे तुम्हाला त्याच वेगाने धावा बनवायच्या असतात. जितका अधिक वेग तुमच्या फलंदाजीमध्ये देता येईल तितकं तुमच्या संघासाठी ते हितावं असतं. असं म्हणतात, माणूस किती जगला यापेक्षा कसा जगला त्याला फार मोठं महत्व आहे. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना तुम्ही किती वेळ फलंदाजी केली यापेक्षा कशी केली याला फार मोठं महत्व आहे. आणि कशीचा अर्थ असाच आहे की कोणत्या स्ट्राईक रेटने केलेली आहे. क्षेत्ररक्षक चूक करतोय, अगदी त्याच्या पुढ्यात चेंडू होता आणि व्यवस्थितरित्या त्याला तो अडवता आला नाही. याचमुळे चेंडूने पुन्हा एकदा सीमारेषा भेदली. आणखी एक चौकार. भारत का बच्चा सिद्धी करवल्याचे 1000 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलेलं आहे. त्यांचं मनापासून आम्ही आभारी आहोत. पहिलं षटक संपलं ज्यामध्ये धावा आपण पहिल्या धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत 4. नयन पाटील आणि सचिन गायकर हे दोन फलंदाज खेळपट्टीवर उपस्थित असलेले आपण बघितलं. पहिलं संपूर्ण षटक फलंदाज नयन पाटीलच्या वतीने खेळून काढलं गेलेलं आहे, ज्यामध्ये 4 डॉट आले, त्याचबरोबर 2 चौकार आलेले आपण खरं तर पाहिलेले आहेत. यावेळेस ट्रॅकिंग एंड असेल फलंदाज सचिन गायकरकडे आणि दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये राजेश 4Gच्या वतीने फेकलं जाईल. गोलंदाजी मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये कैलास 4Gची अत्यंत चांगली राहिली, कारण फक्त 8 धावा त्याने इथे खर्च केल्या, कारण 2 चौकार आले होते. शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू, शॉट वाईड अँड फनिश्ड. अत्यंत चांगला फटका. क्रिकेट मधील मादक सौंदर्य इथे आपल्याला पाहायला मिळेल. आणखी एकदा चेंडू सीमा पार चौकार. अत्यंत प्रसन्न आणि हसरी अशा पद्धतीची सकाळ. त्याचबरोबर या व्यासपीठावर मला असं वाटतं हे सलगचं दुसरं वर्ष आहे. इथे आल्यानंतर, या मैदानात आल्यानंतर, या मुख्य व्यासपीठाशी जोडल्यानंतर जी प्रसन्नता प्राप्त होते ती शब्दात वर्णन करणं खरं तर कठीण आहे. यावेळेस खोलबट टप्प्याचा चेंडू ऑन ड्राईव्हचा फटका प्रोड्यूस करतायत. क्षेत्ररक्षक डीपमध्ये उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त 1 धावा मिळते. स्थळ, काळ आणि वेळ या तिन्ही गोष्टींना अत्यंत महत्व असतं. आपण कुठे आहोत, म्हणजे ते स्थळ कोणतं आहे, काळ कोणता आहे, सगळ्या गोष्टी विचार घेत असताना अनेक वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस त्या परिसरामध्ये किंवा त्या मैदानात त्या मुख्य मंचावर असलेली सकारात्मकता ही आम्हाला अनुभवायला मिळते. आणि गेल्या वर्षी मी खरं तर या गोष्टीवर खूप बोललो होतो, चर्चा केली होती. इथे आल्यानंतर वेगळीच प्रसन्नता आहे. काही गोष्टी वर्णन करत असताना शब्द हे माध्यम अपुरं पडत असतं आणि त्याच पद्धतीने खरं तर ही प्रसन्नता मला वर्णित करता येईलच असं नाही. समोरच्या दिशेने खेळतायत. ऑफ ड्राईव्हचा फटका. अंतिमतः जोखमीची ही धाव पूर्ण झालेली आपण पाहिलेली आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय संतोष शेठ पाटील साहेब, ज्यांच्याकडे फार मोठा
वारकरी पंथाचा वारसा लाभलेला आहे. माजी सरपंच आहेत तळोजे मजकूरचे, त्याचबरोबर भावी नगरसेवक म्हणून आपल्या प्रत्येकाच्या नजरा त्यांच्याकडे आहेत. ज्या पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे ती मात्र शंका नाही, येणाऱ्या काळामध्ये समाजकारण त्याचबरोबर राजकारण पुढे नेत असताना एक वेगळी छाप त्यांच्या नावाची पडेल. समोरच्या दिशेने अत्यंत सुरक्षित फटका, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, 4 रन्स. अशी पंढर साथीने A1 जोडीचे दुसरे शिलेदार दीपक दादा पाटील अर्थात गोल्डन मॅन म्हणून गेल्या वर्षी मी त्यांचा उल्लेख केला होता आणि त्यावेळेस त्यांनी मला थांबवलं इन द सेन्स नंतर सांगितलं माझ्या कानामध्ये की सर गोल्डन मॅन म्हणू नका, फार तर समाजसेवक म्हणा. या पद्धतीने तुमच्या विचारांचं वैचारिक अधिष्ठान असणं अत्यंत गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये निर्धार व्यक्त केला जातोय फलंदाजांच्या वतीने. सिद्धी करवले संघ अत्यंत चांगली फलंदाजी करतायत. यावेळेस फलंदाज सचिन गायकरचा दुसरा आणखी एक तडाखा, आणखी एक सुरक्षित फटका, आणखी एक चौकार. चांगले खेळतात फलंदाज सचिन गायकर. सलामीची जोडी कशी असावी? मॅन्डेटरी पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये खेळताना त्याला अधिकचे चौकार खेळता आले पाहिजेत. षटकार कमी आले तरी चालतील, कारण मग क्षेत्ररक्षणाची रचना जी असते मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये फलंदाजाच्या बाजूने जाणारी असते. आणखी एक फुलटॉस, यावेळेस फटका बसलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत का? आहेत. चेंडू खाली आलेत, यावेळेस टिपला गेलेले आहेत जेल. आणि त्याच बरोबर पहिला हादरा मिळतो फलंदाजी करणाऱ्या सिद्धी करवले संघाला. फलंदाज सचिन गायकर बाद. केला मैदानी संतोष पाटील दीपक पाटील दोघांची जोडी लय दमदार. थँक्यू. सारे देतात धन्यवाद. डीजे मास्टर श्रीकृष्ण क्रिकेट संघ तलोजा मजकूर यांच्या संयुक्त विद्यमानाने भरलेला क्रिकेटचा रणसंग्राम गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा 2025 मध्ये सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत. मॅन ऑफ द सिरीज साठी या ठिकाणी आपण 2 बाईक या ठिकाणी पाहतोय. खास आकर्षण आहे A आणि B आणि C आणि D. इरफान भाई आणि शाहरुख भाई देदरायनी बिल्डरचे मालक यांच्या माध्यमातून एक बाईक आम्हाला सुपूर्द करण्यात आली, त्यांचं देखील मनापासून आभार. त्यानंतर साई श्रद्धा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आमचे वेग शेटकिनी यांच्या माध्यमातून देखील एक बाईक आम्हाला पुरस्कृत करण्यात आली, या दानशूरदात्यांचा आभार. त्यानंतर SK एंटरप्राइजेसचे मालक आणि खऱ्या अर्थानं श्री छत्रपती ट्रॉफीचे ऑर्गनायझर आदरणीय सन्माननीय कमलाकर शेठ पाटील यांच्या माध्यमातून सायकल सुपूर्द करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून देण्यात आली. त्यानंतर लकी ड्रॉ या ठिकाणी आपण पाहू शकाल. भवानी मोबाईल सर्व्हिस यांच्या माध्यमातून स्मार्टफोन देण्यात आले. या सर्व दानशूरदात्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभारी आहोत. थँक्यू. सचिन गायकर खेळाडू कक्षाकडे परतलेले आपण बघतो. गोलंदाज राजेश पोरजीला मिळालेले हे सुयश, त्यावर तुटून पडला होता फलंदाज सचिन पोरजी. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सुरू असताना समोरच्या दिशेने काही दर्जेदार फटके खेळले होते सचिनने. त्यानंतर लोअर फुलटॉस होता, मनगटाची प्रचंड ताकद वापरण्याचा प्रयत्न केला गेला. फटका तिकडे फसलेला आपण बघितला. ज्यावेळेस तुम्ही अधिक ताकदीचा वापर करता फलंदाजी करत असताना त्यावेळेस हेच घडत असतं की तुमचं टायमिंग हुकत असतं, आणि तेच झालेलं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. फलंदाजाला खेळाडू कक्षामध्ये परतावं लागलं. यश मिळालं राजेश पोरजीला. 2 षटकं संपतायत. धावपलकर धावा आपण पाहिला तर त्या आहेत 22. कैलास पोरजी तिसऱ्या षटकामध्ये येत आहेत की जे त्यांचं व्यक्तिगत दुसरं असेल. सेकंड स्पेलमध्ये आलेले आहेत. पहिलं षटक त्याने हाताळलं होतं, 8 धावा खर्च केल्या होत्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साजिद मडवी जात आहेत. यावेळेस इथे स्लॉग स्वीपचा फटका खेळत आहेत आणि अपेक्षित अंतर मिळवत आहेत. इम्प्रोवाइज क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळतोय फलंदाज हा षटकार. खेळ हा रंगलाय गाव लोक जमलाय बघाया ही झलक खेळ हा रंगलाय गाव लोक जमलाय बघाया ही झलक. थँक्यू सो मच. प्राप्ती लाईव्हच्या वतीने या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. इथे आपण आपल्या ऑनस्क्रीन रिप्ले मध्ये बघितलं, अगोदर खाली बसले होते, त्यानंतर उसळी घेणारा चेंडू होता, तरी सुद्धा ती उसळी योग्य रीतीने टॅकल केली. फटका खेळत असताना हेड पोझिशन सुद्धा लूज झाली होती, परंतु या सगळ्या गोष्टीचा काहीही फरक पडला नाही. ती मात्र फरक पडला नाही इथे फलंदाजाला. त्याने चेंडूवर अपेक्षित अंतर मिळवलं. हा षटकार आलेला आहे. धावफलक याचमुळे पुढे गेले. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 28 अर्थात 28, व्हाईल चेसिंग 69 रन्स. दिस इज द मॅसिव्ह टोटल. आणखी एक इम्प्रोवाइज फटका AB डिव्हिलियर्सच्या अंदाजाने खेळत आहेत. सूर्यकुमार यादव मैदानाच्या आतमध्ये आला की काय, ज्या पद्धतीने फटकाबाजी करतोय. जर्सी नंबर 45 जरी वेअर केला असेल तरी इम्प्रोवाइज क्रिकेटचा चांगला नमुना फलंदाज नयनचा. आणखी एक नयनरम्य फटका, चौकार.
द्रुत गतीने धावपलक पुढे चाललेला आहे. एखाद्या हायवेवर अधिक गतीने गाड्या जशा चालतात त्या पद्धतीने धावपलक पुढे निघालेला आहे. कधी कधी धावपलकाचा चक्का जाम सुद्धा असतो, कारण धावपलक हलत नाही, अगदी कासवाच्या गतीने जात असतो, कधी थांबत असतो. एखाद्या चौकामध्ये गाड्यांचा ज्या पद्धतीने गराडा आपल्याला पाहायला मिळतो. तिसऱ्या पंचांची मागणी ते केलेली आहे. धावबाद फलंदाज आहेत की नाही हे तिसऱ्या पंचांना ठरवावं लागेल. या स्पर्धेमध्ये पंचांचा जर विचार केला तर SP पॅनलचे पंच असावेत. सचिनजी कडू सर, रोहिंजनचे सुनीलजी तांडेल सर बेलवलीचे, त्याचबरोबर पप्पू गायकवाड सर ओवळेचे. या स्पर्धेमध्ये ज्यांची आपण सगळेच जण अंपायरिंग बघत आहात. बघा, अंपायरिंगचा स्टँडर्ड जितका चांगला असतो तितकं स्पर्धेचं नाव बनत असतं. ट्रान्सपरन्सी इज व्हायटल फॅक्टर. फलंदाज बाद. बत्तीस धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आपण बघतो. 69 धावा बनवायचे. फलंदाजी करणाऱ्या जय हनुमान श्री साई सिद्धी करवले या संघाला सिद्धी करवले म्हटले की आमचे साथी समालोचक योगेश मडवी यांचं नाव आम्हाला आठवतं. या परिसरामध्ये वारकरी संप्रदायाचा फार मोठा वारसा आहे. धर्मो रक्षती रक्षिताः असं म्हटलं जातं. आपण जर धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपोआपच आपलं रक्षण करणार आहे. आणि हा परिसर म्हटला तर सद्गुरू सावळाराम बाबा, त्याचबरोबर सद्गुरू वामन बाबा या सगळ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा सगळा परिसर आहे. त्याचमुळे वैचारिक अधिष्ठान इकडे चांगलं असणारी अनेक माणसं तुम्हाला पाहायला मिळतील. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान, अशा पद्धतीची अभंग रचना आहे. आणि इथे आल्यानंतर तुम्हाला प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, माणुसकी या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. 32 पर्यंत गेलेला डाव, 69 धावा बनवायचे. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कैलास पोरजी आलेले सेकंड स्पेल मध्ये. आल्या त्यांनी एका महत्वाच्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. साजिद मडवी खरं तर तिकडे बाद झाले होते. नयनची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरूच आहे. नयनचं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं तर त्याने 19 धावा बनवलेल्या आहेत. 10 चेंडू आतापर्यंत खर्च करतायत. सौरभ पाटील लवकर आताचे फलंदाज. फुलटॉस आहे सौरभसाठी. कव्हरच्या दिशेने खेळतात. निस्टामिंग फटका होता खरं तर. क्षेत्ररक्षक डीप कव्हर रिजन कडे वळतोय. चेंडू अडवतोय, फेकी होईल. 2 धावा इकडे मिळतील. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ज्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये एखादं टार्गेट चेस करत असता किंवा टार्गेट सेट करत असता, दोन्ही वेळेला लेफ्ट राईट कॉम्बिनेशनला पसंती दिली गेलेली आपण बघतो. त्याची निश्चितच काय कारण आहेत, परंतु यामध्ये तुम्हाला फायदा होईलच असं निश्चित कधीही नसतं. समोर ठेवलेला चेंडू स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. ऑफ ड्राईव्हचा अत्यंत चांगला फटका. कार्पेटच्या सहाय्याने जात असताना क्षेत्ररक्षकाने 2दा चूक केलेली आहे. या अगोदर सुद्धा जर्सी नंबर 7 क्षेत्ररक्षक चौकार अडवू शकले नव्हते आणि इथे सुद्धा त्यांना यश मिळत नाही. आणि आणखी एक चौकार. राकेश तिकडे आहेत. राकेशच्या वतीने मिसफील्ड झाली. चौकार आला. सौरभसाठी उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, तिथूनच लॉफ्ट केलेला आहे. थोडे उजव्या यष्टीच्या बाहेर कमिट झाले होते, जिकडे उभे होते तिथूनच खेळले आणि अंतिमता कॉलिंग चांगलं राहिलेलं आहे. संवाद चांगला आहे या 2 फलंदाजांचा. कम्युनिकेशन चांगलं आहे, ज्याला मराठीमध्ये संप्रेषण असं म्हटलं जातं. 3 षटकं संपतायत. 3 षटकाच्या अंती धावपलकावर धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 40. चांगली सुरुवात मिळून दिली फलंदाज नयन पाटीलने. त्याचबरोबर सचिन गायकरचे 3 चौकार महत्वपूर्ण ठरले. 3 संपले. 40 धावा धावपलकावर आणि आतापर्यंत 2 गडी बाद आहेत. उर्वरित 2 षटकांचा खेळ शेष असेल, म्हणजे 12 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 29 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. थँक्यू. चला आपण इथे नाणेफेकी करूया. आदरणीय सन्माननीय कार्यार्थी रामचंद्र मडवी सिद्धी करोल यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण इथे नाणेफेकी संपन्न करणार आहोत. एका बाजूला तिरंगा धुंद्रे आणि त्यांना फाईट करणारा संघ असेल तर मात्र जयदुर्गा रोहिंजन या दोन्ही संघाची संघाने या ठिकाणी क्रिकेट हा खेळ असतो स्फूर्तीचा, जरी वेगळे असल्या वाटा, म्हणून या दोन्ही बलाढ्य संघामध्ये करूया आपण छापा आणि काढा. आमचे समाजसेवक आदरणीय सन्माननीय दीपकदादा पाटील साहेब, नाणेफेकी कंपल्सरी चेसिंग टुर्नामेंटचा नियम आहे. यस, नाणेफेकी काकांच्या शुभ हस्ते आपण करतोय. यस, नाणेफेकीचा कॉल झाला. तिरंगा धुंद्रे टीम, तर मान्यवरांचा आभार. तर सर्वप्रथम आपण
टॉस जिंकलाय, सर्वप्रथम निर्णय का असेल? डिसिजन पेंडिंग ठेवा आम्ही. डिसिजन पेंडिंग आपण पाहतोय. एकंदरीत जबरदस्त आयोजन, नियोजन, सुयोजन आपण या ठिकाणी पाहू शकाल. ए गट आणि डी गट यासाठी आपण 2 बाईक पाहतोय. एकंदरीत ही नवीन संकल्पना सातत्याने आमचे गोल्डन मॅन आमचे दीपक शेठ पाटील त्यानंतर संतोष दादा यांच्याबद्दल काय म्हणाल? आयोजन तर खूप चांगलं आहे, म्हणजे खेळायला मजा येईल ग्राउंडवर आणि ग्राउंड पण मस्त आहे. क्या बात आहे. मॅच चालू आहे. चला आपण लगेच रोहिंटन संघाच्या बाजूने आपण विचार एकंदरीत आयोजनाबद्दल आपले 2 शब्द. आयोजन खूप चांगलं आहे. दरवर्षीप्रमाणे दीपक दादांचं आयोजन चांगलंच असतं, यावर्षी पण त्याच्यापेक्षा चांगलं आहे. यस, नाणेफेकी जिंकणाऱ्या संघाला चांदीचं कॉईन आहे. तर तिरंगा धुंद्रे टीम महिरा ज्वेलर्स यांच्या माध्यमातून चांदीचं कॉईन नक्कीच देण्यात आलं. खऱ्या अर्थानं जेम्स गुज्जर भाई यांच्या माध्यमातून संपूर्ण कॅलेंडर्स त्यांच्या माध्यमातून देखील देण्यात आलं. महिरा ज्वेलर्स जेम्स गुज्जर यांच्या माध्यमातून आम्हाला ते सुपूर्द करण्यात आलं. त्या जेम्स गुज्जर भाई आपलं मनापासून हार्दिक स्वागत. तर टॉस जिंकलाय तिरंगा धुंद्रे टीम, त्यांचा डिसिजन पेंडिंगमध्ये. चला दोन्ही संघाला देऊया स्पर्धेच्या माध्यमातून दमदार आमदार चषक 2025च्या माध्यमातून दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद साई राजे सर. श्रीकृष्ण क्रिकेट संघ तळोजा मजकूर आयोजित आमदार चषक 2025 या स्पर्धेचा आपण सगळेजण आनंद घेत आहात. 3 षटकं संपलेत. फलंदाजी करणारा संघ सिद्धी करवले जाऊन पोहोचलेला आहे 40 पर्यंत. 12 चेंडू आणि 29 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आहे सामना जिंकण्यासाठी. क्रिश गोंधळीचं 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवू शकू. यावेळेस इम्प्रोवाइज फटका आहे, स्विच केलेला आहे आणि चेंडूला इथे योग्य रीतीने वळण देत असताना डीप थर्डमॅन रिजन सीमारेषा भेदलेली आहे. चौकार. फ्रंट ऑफ द विकेट खेळावं लागला असतं. एखादी ड्राईव्हचा फटका तिकडे आला असता, परंतु उजव्या इष्टेच्या बाहेरचा फुलर यांचा चेंडू त्यावर इथे आणखी एकदा सर्जनशील क्रिकेट दाखवलेलं आहे फलंदाज नयन पाटीलने. नयन पाटील चांगल्या फॉर्ममध्ये, चांगल्या टचमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि व्यक्तिगतरित्या पाहिलं तर 11 चेंडूंमध्ये 23 धावांचं त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे. स्वतःचा स्टान्स बदलला होता, बॉडी आणि बॅटची ग्रिप सुद्धा चेंज केली होती. चांगला फटका निर्माण केला होता फलंदाज नयनने. नयनसाठीचा फुल टॉस. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर रिजन कडे खेळत आहेत, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. फार मोठं ग्राउंड क्लिअर केलं गेलं. अगदी वाघ हरणाच्या दिशेने जितक्या वेगाने जातो तितका वेग धारण केला आणि अंतिमतः आपल्या सुरक्षित हातांच्या जोडीमध्ये चेंडूला तिकडे सामावून घेतलं. झेल अत्यंत नेत्रदीपक. वेल डन. आणि इथे फलंदाज नयन पाटील बाद. साहेब दमानिया साहेब या मॅचचा आनंद घेतात. विनंती करीन दमानिया साहेबांना की आपण मंचकावरती या. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. डीजे नितीन धुंद्रेचे यांचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने त्याने इथे साऊंड सिस्टम अवेलेबल केलेली आहे. बघा, तुमच्याकडे नुसती इक्विपमेंट्स असून चालत नाही, तुमच्याकडे डिव्हायसेस असून मोठ्या मोठ्या मशिनी असून चालत नाही. तुम्हाला त्या कशा पद्धतीने वापरायच्या आहेत याचं सुद्धा ज्ञान असावं लागतं आणि त्याचमुळे डीजे ऑपरेटरचं कौतुक असेल. संगीतामध्ये फार मोठी जादू आहे. या विषयाकडे आपण वळू. हा चेंडू आहे वाईड. एक अतिरिक्त धाव मिळेल. खिन्न आणि उदास मनाला प्रसन्न करण्याची ताकद संगीतामध्ये आहे. अलीकडे आपण बघतो तर सांगीतिक उपचार पद्धती अर्थात म्युझिकल थेरपी म्हणून एक थेरपी सुद्धा उदयाला आलेली आहे, जिकडे अनेक दुर्धर आजारांवर फक्त आणि फक्त संगीत ऐकवून ते आजार बरे केले जातात. त्यामुळे भारतामध्ये सगळं काही शक्य आहे. समोरच्या दिशेने खेळत आहेत. बॉटम हँडची प्रचंड ताकद. बॉडीचा शेप होल्ड केला. इथे सीमारेषा क्लिअर करण्यामध्ये अपयश आलं फलंदाजाला. फुलटॉस चेंडू होता, हवं तर आडव्या बॅटने खेळता आला असता, परंतु बॉडीचा शेप होल्ड केला. त्यानंतर बॅटचा पेस दाखवला. इनसाइड आउटच्या अंदाजाने फटका खेळले. चांगला झेल टिपला गेला. फलंदाज बाद. क्रमांक 1 सरचिटणीस भारतीय जनता पार्टीचे खऱ्या अर्थानं दमदार आमदार चषकाचे आदरणीय सन्माननीय रमेशदादा मडवी साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 2 सायकल देखील
सुपूर्द करण्यात आले आणि ते मॅचचा आनंद घेतात. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. Thanks a lot, Sai Rajeshwar. The match in between Jay Ganeshwar Dhansar and Siddhi Karavle. Siddhi Karavle are chasing the massive target of 9 runs, and this is the fourth over is in progress, being bowled by bowler Krish Gondli. He has picked up 2 important wickets. He has picked up Pandya Madhvi and then after Nayan Patil. नयन पाटील काय फलंदाजी करत होते. नयन जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये होते सगळ्या प्रेक्षकांच्या खरं तर डोळ्यांची पारणं फेडणारी फटकेबाजी ते करत होते. नयनरम्य फटके नयनचे आपण पाहिलेले आहेत. गोलंदाज फार दूरवरून येतोय. रिदम चांगला आहे गोलंदाजाचा. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस सेट प्लॅन आहे गोलंदाजाकडे, परंतु त्या प्लॅनचं योग्य रीतीने इथे उत्तर देत असताना फलंदाजाला आपण बघतो अनुभवी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. आणखी एक लोअर फुल टॉसला या फलंदाजाने योग्य रीतीने टॅकल केलं. हा चौकार. क्रिश गोंधळी आलेले आहेत चौथ्या षटकामध्ये. क्रिशच्या रनवेचा आपण विचार करत होतो. अगदी 38 सर्कलच्याही बाहेरून ते त्यांचा रनअप घेत आहेत. त्याचबरोबर जसे पंचांच्या जवळ येत आहेत स्ट्राईड्स त्यांच्या वाढतात. त्याचमुळे प्रचंड वेग या चेंडूवर मिळतो आणि जितका वेग तुम्ही द्याल फलंदाज त्या वेगासाठी तयार असतात. इथे स्लॉगचा फटका, आणखी एक दर्जेदार षटकार. जितेगा वही जिसमें है दम. क्या बात आहे. अत्यंत सुंदर संगीत. खरं तर संगीताचे वेगवेगळे जनर असतात. अनेक ठिकाणी समालोचनासाठी महाराष्ट्रभर मी जात असतो. अलीकडे ग्रामीण बिग बॅश लीग झाली कोणगाव भिवंडीला. तिथे जवळजवळ 10,000 प्रेक्षक मैदानामध्ये उपस्थित होते आणि गोरसाईचा सामना सुरू असताना मी समालोचनासाठी होतो. तब्बल 78,000 ऑनलाईन व्ह्युअर्स तिकडे जोडले गेलेले होते. कौतुक डीजेचं करणारच आहे. यावेळेस तिथे उजव्या स्ट्रीच्या बाहेरचा चेंडू आडव्या बॅटने समोरच्या दिशेने ऑफ ड्राईव्हचा आणखी एक नजराना पेश केलेला आहे या फलंदाजाने. फलंदाजाची फलंदाजी बहरलेली आहे. आणखी एक षटकार. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 6 साठी आलेले आहेत आणि 6 साठी आल्यानंतर 2-6 त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. एक चौकार 2 षटकार ते दाखवत आहेत. नाव जयदास आहे त्यामुळे खेळाडू अनुभवी आहे हे सांगण्यासाठी कोणत्याही भविष्यकाराची ज्योतिषकाराची गरज नाही. कारण अलीकडची नावं ही फार चित्र विचित्र असतात. बऱ्याचदा आपल्या घरातील 6 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण आहे. आपल्या घरातील काही वृद्ध माणसं असतात त्यांना अलीकडची नावं कदाचित बोलता सुद्धा येत नाही. इतकी कठीण नावं असतात. त्याचमुळे अनुभवी खेळाडू आहेत जयदास मडवी आणि अनुभव हा असा माणसाचा गुरु असतो. तो आपल्याला विविध क्षेत्रामधील अनुभव देत असताना आपल्या चुका कमी करण्यासाठी सहकार्य करत असतो, मदत करत असतो. त्याचमुळे मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर राईट फ्रॉम द बिगिनिंग पहिल्या चेंडूपासून आक्रमकता कशी धारण करायची याचा अंदाज योग्यरीत्या इथे बांधलेला आहे फलंदाज जयदास मडवीने. या डावामध्ये त्याने जिवंतपणा निश्चितच टिकून ठेवलेला आहे आणि 6 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज आहे या मॅच जिंकण्यासाठी सिद्धी करवले या संघाला. फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये धानसर संघाची चांगली झाली होती. फलंदाजांचा विचार केला तर किशोर पोरजी चांगले खेळले होते. शॉर्ट कॅमिओ आपण बघितले. सर्वात शेवटी कैलास पोरजी ज्यांनी 2 षटकं हाताळली, 16 धावा त्याच्या. त्याचबरोबर सनील घरत यांनीही 16 धाव तिकडे धावपलकर जोडल्या. त्याचमुळे अजून 68 पर्यंत जाऊन पोहोचले होते. 69 बनवायचे आहेत. पंच आमच्याकडे बघत आहेत. हा चेंडू वाईड घोषित केला जातोय. एक अतिरिक्त धाव मिळेल. बनवायच्या होत्या 8-6 मध्ये, तिथून आता एक कमी होईल. 7 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे येणारे चेंडू असतील 6. गोलंदाज राकेश पोरजी. राकेशला हा फुल टॉस. यावेळेस थर्ड मॅनला बीट करता आलं नव्हतं. गली आणि शॉर्ट थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते. फलंदाजाच्या वतीने तिसऱ्या पंचांची मागणी केली गेलेली आहे. हाईट फॅक्टर यावेळी चेक केला जाईल. येस पंच आहेत या ठिकाणी आमचे नक्कीच सुनील तांडेल सर प्रोफेशनल पंच आहेत. मॅचचा आनंद घेतात आमचे संतोषदादा बडवी साहेब, सिद्धी करवले आणि त्यानंतर तर या ठिकाणी आमच्या स्वयंसेविका महिला वर्ग या ठिकाणी आले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. इट्स अ बीमर. हा नो बॉल आहे.
No ball call. Get ready for the free hit now. What a great experience. No ball call and get ready for free hit ball. If you ball a no ball, the further delivery will be called as free hit delivery. So get ready. अलीकडे तुम्ही कोणताही नो बॉल हाताळा, येणारा चेंडू हा फ्री हिटच असतो आणि त्याचमुळे ही संधी आता नामी संधी आहे. खरं तर एक मोठा फटका आला तरी सामना संपू शकतो. माझ्या बरोबर गुणसंख्या लेखन अत्यंत चांगलं करतायत गुणसंख्या लेखक जतीन गोंधळी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. फलंदाजासाठी कोणतंही नुकसान इथे नसणार आहे, कारण इथे स्वातंत्र्य होते फलंदाजाला आणि त्याचा त्याने योग्य वापर करत असताना चौकार दाखवला. असल तर टक्कर देऊन दावा खेळाडूंना थँक्यू सो मच. बघा, ऑन पेपर तुमची टीम किती स्ट्रॉंग आहे याला महत्व नसतं. मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही किती स्ट्रॉंगली प्ले करता, कसे खेळता याला फार मोठं महत्व आहे. अनेक विषय छेडले जाऊ शकतात. चर्चेसाठी एकच धाबेची गरज आहे. यावेळेस इथे ही एक धाव पूर्ण करतायत फलंदाज. दोन्ही फलंदाज चांगले खेळले. जयदास मडवीचं विशेष कौतुक असेल, कारण त्याने 2 चौकार 2 षटकार दाखवले होते. त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये सौरभ डावखुरे आताचे फलंदाज अँकरिंग रोल त्याचाही चांगला आपण पाहिला. विशेष कौतुक नयन पाटीलचं. सलामीवीर म्हणून मैदानाच्या आतमध्ये गेले. 23 धावांचं योगदान, भरीव योगदान या सामन्यामध्ये 69 करत असताना त्याचं मिळालं. आणि याचबरोबर हा सामना इथे जिंकलेले आहे सिद्धी करवले या संघाने. किशोरच्या 23, सनीलच्या 16, त्याचबरोबर कैलास कोरजीच्या 16 अशा